नमस्कार. आज आपण पाहणार आहोत की विश्वाच्या अगदी लहानशा भागात म्हणजे अणुकेंद्रकात केवढी प्रचंड शक्ती दडलेली आहे. एखादा अदृश्य कण आणि तो अख्खर शहर उजळवू शकतो. हे कसं शक्य आहे? हाच प्रश्न आपल्याला घेऊन जातो केंद्रकीय रसायनशास्त्राच्या मुळाशी. आणि याची सुरुवात झाली होती 1897 मध्ये, जेव्हा हेनरी बेकरेल यांनी नैसर्गिक किरणोत्सर्गाचा शोध लावला. तर मग आज आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी केंद्रकाचं रहस्य काय आहे ते समजून घेऊ. मग ते स्थिर कसं राहतं, याचा समतोल कसा साधला जातो ते पाहू. त्यानंतर किरणोत्सर्गी क्षय म्हणजे काय तेही जाणून घेऊ. आणि मग येतो महत्त्वाचा भाग, अणूमधून शक्ती कशी मिळते, म्हणजे फिशन आणि फ्युजन. आणि शेवटी या सगळ्या विज्ञानाचा आपल्या आयुष्यात इतिहासापासून आरोग्यापर्यंत काय उपयोग होतो यावर एक नजर टाकूया. चला तर मग सुरुवात करूया अणूच्या गाभ्याचं, त्याच्या केंद्रकाचं रहस्य काय आहे यापासून. आपल्याला शाळेतलं अणूचं चित्र आठवत असेल. मध्यभागी एक केंद्रक आणि त्याच्या भोवती फिरणारे इलेक्ट्रॉन. पण खरी गंमत, खरं ॲक्शन केंद्रकीय रसायनशास्त्राचं, ते त्या मध्यभागी असलेल्या लहानशा पण प्रचंड घनदाट केंद्रकातच घडतं. विचार करा, अणूचं जवळजवळ सगळं वजन, सगळं वस्तुमान त्याच एका छोट्याशा बिंदूत सामावलेलं असतं. सुरुवातीला आपण अणूचा आकार किती असतो ते पाहूया. तो आधीच अविश्वसनीयपणे लहान आहे. आता त्या अणूच्या आत असलेल्या केंद्रकाचा आकार बघा. तो तर त्याहूनही लहान आहे, खूपच लहान. हा फरक खरंच थक्क करणारा आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे की जर आपण अणूला एका मोठ्या फुटबॉल स्टेडियम एवढं मानलं, तर त्याचं केंद्रक म्हणजे त्या स्टेडियमच्या बरोबर मध्यभागी ठेवलेली एक लहानशी गोटी असेल. म्हणजे बघा, अणूचा जवळजवळ सगळा भाग रिकामा आहे आणि त्याचं सगळं वजन त्या एका लहानशा गोटीत सामावलेलं आहे. आणि हो, हे जे केंद्रक आहेत ते वेगवेगळे असू शकतात. त्यांना त्यांच्यातील प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या संख्येनुसार ओळखलं जातं. जसं की आयसोटोप्स. यात प्रोटॉनची संख्या सारखी असते. आयसोबार्समध्ये वस्तुमान सारखं असतं आणि आयसोटॉनमध्ये न्यूट्रॉनची संख्या सारखी असते. या तक्त्यामध्ये हे अगदी छान दाखवलं आहे. चला आता पुढच्या भागाकडे वळूया. आणि इथेच सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो की एखादं केंद्रक स्थिर कसं राहतं? काय आहे यामागचं रहस्य? याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे एक साधा नियम. निसर्गाला जोड्या आवडतात. ज्या केंद्रकांमध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन या दोघांची संख्या सम असते, म्हणजे इव्हन असते, ती सर्वात जास्त स्थिर असतात. याशिवाय केंद्रकाला न्यूट्रॉन आणि प्रोटॉन यांच्यात एक अचूक संतुलन साधावं लागतं. याला स्थिरतेचा पट्टा किंवा स्टॅबिलिटी झोन असं म्हणतात. या पट्ट्यावर राहण्यासाठी त्यांना तारेवरची कसरत करावी लागते. आणि आता एक इंटरेस्टिंग गोष्ट, निसर्गात काही जादुई संख्या आहेत. हो, मॅजिक नंबर्स. ज्या केंद्रकांमध्ये प्रोटॉन किंवा न्यूट्रॉनची संख्या यापैकी एक असते ना, ती खूप खूप जास्त स्थिर असतात. उदाहरणार्थ शिसे 208, ज्यात 82 प्रोटॉन आणि 126 न्यूट्रॉन आहेत. दोन्ही मॅजिक नंबर्स आहेत. ही बंधन ऊर्जा म्हणजे केंद्रकाला एकत्र बांधून ठेवणारी एक वैश्विक शक्ती आहे, एक प्रकारचा गोंद. ही ऊर्जा प्रोटॉनमधील प्रचंड प्रतिकर्षण शक्तीला तोंड देते. आणि ही ऊर्जा येते कुठून? तर आइन्स्टाईनच्या प्रसिद्ध समीकरणानुसार E=mc², थोड्याशा वस्तुमानाचं ऊर्जेत रूपांतर होऊन. तर मग जेव्हा एखादं केंद्रक अस्थिर असतं, त्या स्टॅबिलिटी झोनच्या बाहेर असतं, तेव्हा काय होतं? ते स्थिर होण्यासाठी स्वतःमध्ये बदल घडवून आणतं. आणि याच प्रक्रियेला आपण म्हणतो किरणोत्सर्गी क्षय. अस्थिर केंद्रक 3 मुख्य मार्गांनी स्वतःला बदलतात. ते अल्फा, बीटा किंवा गॅमा कर्ण बाहेर टाकतात. प्रत्येक प्रकारात केंद्रकाची ओळख वेगळ्या प्रकारे बदलते. नैसर्गिक क्षयापलीकडे मानवाने हे बदल घडवून आणण्याचे 2 खूप शक्तिशाली मार्ग शोधले आहेत. फिशन आणि फ्युजन ह्या एकमेकांच्या विरुद्ध प्रक्रिया आहेत, पण दोन्हीमध्ये थोड्याशा वस्तुमानाचं प्रचंड ऊर्जेत रूपांतर होतं. फिशनमध्ये एक जड केंद्रक तुटतं, तर फ्युजनमध्ये 2 हलकी केंद्रकं एकत्र येतात. चला आता हे विज्ञान आपल्या प्रत्यक्ष जीवनात कसं वापरलं जातं ते पाहूया. याचा एक सर्वात प्रसिद्ध उपयोग म्हणजे रेडिओकार्बन डेटिंग. हे एका आण्विक घड्याळासारखं काम करतं आणि याच्यामुळेच आपण हजारो वर्षांपूर्वीच्या वस्तूंचं वय शोधू शकतो. वैद्यकीय क्षेत्रात तर रेडिओ आयसोटोप्स खूप महत्त्वाचे आहेत. ते रोगांचं निदान करण्यापासून ते कर्करोगासारख्या आजारांवर उपचार करण्यापर्यंत सगळीकडे वापरले जातात. अणुभट्ट्यांमधून स्वच्छ ऊर्जा मिळवण्यापासून ते आपलं अन्न जास्त काळ टिकवण्यापर्यंत याचे उपयोग खूप ठिकाणी पसरलेले आहेत. शेवटी केंद्रकाचं हे विज्ञान आपल्याला निर्मिती आणि विनाश या दोन्हींची ताकद देतं.
आणि यामुळे आपल्यासमोर एक मोठा प्रश्न उभा राहतो. याचा आपल्या भविष्यात काय आणि कसा उपयोग करायचा आहे?